लालबागच्या राजाला आता नवीन तराफ्यावर चढवण्यात आलेला आहे। बाप्पाची आता आरती केली जाईल। मोरया मोरयाचा जयघोष केला जातोय। सकाळी 7:45-8च्या दरम्यान लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर आला, मात्र भरती ओहटी याच्या अडचणीमध्ये लालबागच्या राजाचा पाठ जो आहे तो वाळूमध्ये रुतला आणि त्याच्यानंतर लालबागच्या राजाला नवीन तराफ्यावर बाप्पाची मूर्ती चढवण्यासाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागला। जवळपास 9 तासाच्या नंतर लालबागच्या राजाची मूर्ती नवीन तराफ्यावर चढवण्यात आलेली आहे। सर्वच यंत्रणांचे अथक प्रयत्न यावेळेला सुरू होते। या ठिकाणी उपस्थित सर्व गणेश भक्तांचे डोळे सुद्धा पाणावलेले होते। लालबागच्या राजाच्या विसर्जनामध्ये कधीही असा प्रकार घडलेला नव्हता, मात्र यंदा हे घडलं। त्यामुळे भक्तांच्या भावना होत्या की जर काही चूक भूल झाली असेल तर माफ कर। आणि आता जवळपास 9-9.5 तासानंतर लालबागच्या राजाची मूर्ती तराफ्यावर चढवण्यात यश आलेलं आहे। बाप्पाचे हे रूप डोळ्यात साठवून ठेवण्यासारखं। या बाप्पाच्या दर्शनासाठी, मुखदर्शनासाठी, चरणस्पर्शासाठी देशाच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यामधून लाखोंच्या संख्येनं गणेश भक्त हे लालबागमध्ये येत असतात। मानाचा आणि नवसाला पावणारा राजा अशी लालबागच्या राजाची ख्याती आहे। लालबागच्या राजाचे एक दर्शन व्हावं यासाठी गणेश भक्त तासनतास रांगेमध्ये उभे राहतात आणि आपल्या लाडक्या बाप्पाला आता निरोप देण्यासाठी मुंबईकर गिरगाव चौपाटीवर या समुद्रकिनारी एकवटलेले आहेत। या अथांग समुद्राच्या मधोमध जात बाप्पाला निरोप दिला जाईल। अनंत अडचणी आल्यात। मुंबईमधल्या सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींचं विसर्जन झालेलं आहे। लालबागच्या राजाला आता निरोप दिला जाईल। बाप्पाच्या आरतीसाठी आता सर्व तयारी या ठिकाणी केली जाते। कोळी बांधव जे आहेत ते या ठिकाणी तयारीनिशी उभे आहेत। संपूर्ण तराफा जो आहे तो गुजरातमधून तयार करण्यात आलेला होता। पूर्वीच्या तराफ्यापेक्षा हा तिप्पट अधिक मोठा तराफा जो आहे तो विसर्जनाकरता तयार करण्यात आलेला आहे आणि हा ऑटोमॅटिक स्वयंचलित असा तराफा आहे। या संपूर्ण तराफ्याला समुद्रात नेण्याकरता कोणत्याही बोटीची गरज नाहीये। पूर्वीचा जो लहान तराफा होता लालबागच्या राजाच्या विसर्जनाचा, त्याला पाण्यात ओढण्याकरता बोटीची गरज लागत होती, परंतु आता हा स्वयंचलित संपूर्ण एक मोठा असा हा तराफा आहे। याची निर्मिती गुजरातमध्ये करण्यात आलेली होती आणि पहिल्यांदाच या तराफ्यावरतून लालबागच्या राजाचं विसर्जन यंदाच्या वर्षी केलं जाणार होतं। परंतु आपण पाहतोय की लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती तराफ्यावरती सकाळी जी आहे ती चढलीच नाहीये। त्याचं अलाइनमेंट जे आहे ते बसलेलं नसल्या कारणामुळे हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडलेला होता। परंतु आता समुद्राला ओहोटी आल्यामुळे पुन्हा एकदा आता लालबागचा राजा जो आहे तो आता तराफ्यावरती चढवण्यात सगळ्या पदाधिकाऱ्यांना यश आलेलं असल्याचं आपल्याला समुद्र किनाऱ्यावरती पाहायला मिळतंय। तरी देखील आपल्या लाडक्या बाप्पाला, लालबागच्या राजाला निरोप देण्याकरता असंख्य शेकडोंच्या संख्येने गणेश भक्त जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। ऋषाली, नक्कीच अक्षय, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। तर ही अलोट गर्दी अजूनही आपण या ठिकाणी पाहताय। आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेश भक्त या ठिकाणी जमलेले आहेत। सकाळी 7:45-8च्या दरम्यान लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर आला, मात्र भरती ओहटीमधला एक ताळमेळ कुठेतरी बसला नाही आणि त्याच्यामुळे लालबागच्या राजाची मूर्ती ही नवीन तराफ्यावर चढवण्यासाठी एक मोठ्या अडचणी आल्या। लालबागच्या राजाचा पाठ जो आहे तो वाळूमध्ये रुतला आणि त्यानंतर ओहटीची वाट जी आहे ती पाहू लागली होते सर्वजण। आणि आता लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती नवीन तराफ्यावर चढवण्यात सर्व यंत्रणांना, मंडळाच्या कार्यकर्त्यांना यश आलेलं आहे, गणेश भक्तांना यश आलेलं आहे।